नमस्कार. इतर राजकीय नेत्यांना अडचणीत आणणारे भाजप आमदार सुरेश धस स्वतःच कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनी त्यांच्या विजयाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले असून न्यायालयाने सुरेश धस आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. त्यामुळे धस यांची आमदारकी धोक्यात आल्याची चर्चा रंगली आहे. निवडणुकीतील निकाल आणि आरोप आष्टी मतदारसंघातून भाजपचे तिकिटावर निवडणूक लढवलेले सुरेश धस यांनी 1,40,507 मते मिळवत विजय मिळवला होता. त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांना 62,532 मते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मेहबूब शेख यांना 52,738 मते मिळाली होती. धस यांनी तब्बल 77,975 मतांनी विजय मिळवला होता. मात्र निवडणुकीदरम्यान धार्मिक कारणांवरून मत मागणे, मतदानाच्या दिवशी मतदानाची व्हिडिओ व्हायरल करणे, शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून मतदान करणे आणि ईव्हीएम मशीनच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणे अशा गंभीर आरोपांसह मेहबूब शेख यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसंच निवडणूक अधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशीनच्या सिल्व्हर स्वाक्षरी न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. न्यायालयाची पुढील सुनावणी 5 मार्चला या प्रकरणावर औरंगाबाद खंडपीठाने सुरेश धस आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावत खुलासा मागवला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 5 मार्चला होणार असून न्यायालयाचा निर्णय काय असेल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.